चला 12वी मराठी विषय आपण आज चर्चा करणार आहोत. हा मराठीवरचा 5वा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण विभाग 5 मधील व्याकरण आणि लेखन विषयी चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगेन, अनेक मुलांचा गैरसमज होत आहे की भाषा विषय जेही सब्जेक्ट असतात, हिंदी, इंग्लिश, मराठी, याचे जे प्रश्न महत्त्वाचे म्हणून सांगण्यात येतात, तर त्याचा अर्थ काय की त्या प्रश्नाची तयारी तुमची जास्तीत जास्त तशा प्रकारच्या प्रश्नाची तयारी असली पाहिजे. त्याच प्रकारचे प्रश्न येत असतात. अनेक मुलांचा गैरसमज होतो, जसे की राज्यशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, याचे जेही प्रश्न एका शिक्षकामार्फत सांगण्यात येतात ते हमखास येतात. पण भाषा विषयासोबत तसं नसतं. ग्रामर, व्याकरण जे आहे, निबंध लेखन वगैरे असेल, हे कुठं ना कुठं चेंज होत राहतात. त्यामुळं गैरसमज मनातून टाकून हा व्हिडिओ मागचा मुख्य उद्देश काय आहे की कशा प्रकारच्या प्रश्नांची सराव तुम्हाला करायचा आहे. अनेक मुलांचा गैरसमज होत आहे, ते तेच करून जात आहेत. आलं नसल्यानंतर टीचर विषयी गैरसमज करून घेत आहेत. काल इंग्लिशच्या पेपर मध्ये सुद्धा तसं झालं, हिंदीच्या पेपर सोबत सुद्धा आज तसंच होईल, किंवा उद्या मराठीच्या पेपर सोबत सुद्धा तसंच होईल. तुम्हाला व्हिडिओ मधून फक्त आणि फक्त कशा प्रकारची प्रश्नांची तयारी तुम्हाला करायचा आहे हा एकमात्र सांगण्याचा उद्देश असतो. ऑल राईट. बट राज्यशास्त्राचे जे प्रश्न सांगण्यात ऑलरेडी व्हिडिओज अपलोड आहेत, भूगोलचे आहेत, इतिहासचे आहेत, ते ज्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न सांगलेले आहेत डोळे झाकून तशाच प्रकारचे प्रश्न येतील. बट भाषा विषयासोबत ते लागू होत नाही. ओके. चला, आता निबंध कोणत्या कोणत्या प्रकारचे येऊ शकतात, कशा प्रकारचा निबंध सराव तुमचा झालेला पाहिजे, किंवा कशा प्रकारचे निबंध मराठीमध्ये तुम्ही ऑलरेडी वाचले गेले पाहिजेत आज दिवसभरामध्ये तुमच्याकडून, ते आपल्याला चर्चा करायची आहे. आणि मी गॅरंटीड घेऊन सांगतो की यापैकी काही निबंध तुम्ही ऑलरेडी तुमच्या वर्षभरामध्ये जेवढेही कॉलेजेसमध्ये वगैरे पेपर झालेले आहेत त्यामध्ये तुम्ही सॉल्व्ह केला असाल. तर सर्वात पहिला आहे कोरोना संकटाचे मानवी जीवनावरील परिणाम, एक वेळेस वाचून घ्यायचा आहे. पोलिसांचे मनोगत, जल व्यवस्थापन व भविष्यकालीन नियोजन, हा प्रकारचा एक प्रश्न. भूक नसती तर चला मन घडवूया, आव्हान प्रदूषण रोखण्याचे, प्रश्न व्यवस्थित चेक करा. आव्हान प्रदूषण रोखण्याचे. त्यानंतर वाचाल तरच वाचाल, ग्रामीण सहजीवन, महापुराचे थैमान, शाळेचे मनोगत, हे एक वेळेस वाचून घेतले पाहिजे. आणि या सर्व निबंध त्या 21 रुपयाच्या नोट्सच्या कोर्समध्ये ऑलरेडी ऍड केलेले आहेत. व्याकरण सुद्धा आहे, कथा सुद्धा आहेत, सर्वच आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी वाचायला मदत होईल किंवा शब्दसाठा तुमचा वाढेल. ग्रामीण सहजीवन, महापुराचे थैमान, शाळेचे मनोगत, ऑनलाईन शिक्षण काळाची गरज, हा एक मोस्ट रिकमेंडेड क्वेश्चन आहे जे की तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. यावर्षी सुद्धा अनेक महाविद्यालयामध्ये ज्या वेळेस पेपर झाले होते, सो 5 ते 6 विद्यार्थ्यांनी हा मला सजेस्ट केला होता की सर हा सांगा व्हिडिओमध्ये, हा आमच्या कॉलेजमध्ये यावर्षी आलेला आहे. त्याच्यानंतर माझे पहिले भाषण, खालीलपैकी कोणत्या एका विषयावर 200 ते 250 शब्दात निबंध लिहा. कशा प्रकारचे प्रश्न आहेत चेक करा. माझे पहिले भाषण, मी अनुभवलेला पहिला पाऊस, आमचे कनिष्ठ महाविद्यालय, वर्षा ऋतूतील आमची सहल, माझे आवडते शिक्षक, या प्रकारचे काही प्रश्न आहेत. त्यानंतर आणखी एक वेळेस चेक करा. माझी आई, माझ्या आठवणीतील बाबा, त्याच्यानंतर माझा आवडता लेखक, माझा वर्गमित्र आहे का कोणता वर्गमित्र चेक करा. त्याच्याविषयी तर लिहिता येते, याच्यामध्ये निबंध कमी शिवाय जास्त असतील. शेतकऱ्याचे मनोगत, कोरोनाग्रस्तांची कैफियत, मी वसुंधरा बोलते, वसुंधरा म्हणजेच पृथ्वी, पुस्तकाचे मनोगत, मोबाईलचे मनोगत, त्यानंतर महाविद्यालयीन तरुणाचे मनोगत, परीक्षा रद्द झाल्या तर, कलावंत नसते तर, शब्दच नसते तर. ऑल राईट. त्यानंतर नेक्स्ट आहे स्वप्न नसती तर, ऑनलाईन शिक्षण योग्य की अयोग्य, भ्रमणध्वनी शाप की वरदान, वाचते होऊया. त्यानंतर मराठी आमची मायबोली, आजच्या तरुणा पुढील आव्हाने. तर यातले काय महत्वाचे बघा, मी रेड कलरने डॉट करतोय. हे अशा प्रकारचे क्वेश्चन्स एक वेळेस वाचून गेले पाहिजेत. महत्वाचे जे आहेत ते आजच्या तरुण पिढी पुढील आव्हाने, भ्रमणध्वनी, ऑनलाईन शिक्षण, महाविद्यालयीन तरुणाचे मनोगत, मोबाईलचे मनोगत, शेतकऱ्यांचं खूप वेळेस येऊन गेलेलं आहे, माझा आवडता लेखक, आमचे कनिष्ठ महाविद्यालय, हे काही त्यातील महत्वाचे आहेत, ते एक वेळेस व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं आहे. हे होते निबंध जे की तुम्हाला यावर्षी परीक्षेला जास्तीत जास्त विचारल्या जाऊ शकतात. ओके.
त्याच्यानंतर काही व्याकरणाबद्दल आपण प्रश्न पाहूयात की कशा पद्धतीचे व्याकरणाशी संबंधित प्रश्न तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. ओके, चला सुरुवात करूयात. सर्वात पहिले बघा, व्याकरणाशी संबंधित कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की किती अफाट पाऊस पडला काल. ओके, वरील वाक्याचे योग्य विधानार्थी वाक्य ओळखून लिहा, अशा प्रकारचा प्रश्न आहे. चेक करा इथं काय सांगण्यात आलं, वाक्प्रचार कृती आहे. याच्यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे, मी इथं हायलाइट करतो म्हणजे तुमच्यापैकी अनेक जणांना अंडरस्टँडिंग होईल की किती अफाट पाऊस पडला काल. वरील वाक्याचे योग्य विधानार्थी वाक्य ओळखून लिहा. काल काय कमी पाऊस पडला का, काल कमी पाऊस पडला, काल खूप पाऊस पडला, असे काही प्रश्न दिलेले आहेत. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, ही इमारत खूप उंच आहे. तर या वाक्यातील तुम्हाला उद्गारार्थी वाक्य ओळखून लिहायचं आहे. त्यानंतर तिसरं नेक्स्ट प्रश्न आहे, आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. या वाक्यातील तुम्हाला उद्गारार्थी वाक्य ओळखून लिहायचं आहे. मी फक्त प्रश्नाचे स्वरूप कसं येतात ते सांगायलो. ओके, त्यानंतर नेक्स्ट चेक करा, निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत. या वाक्यातील तुम्हाला काय करायचं आहे, विधानार्थी वाक्य ओळखून लिहायचं आहे, जे पण तिथे दिलेले आहे. त्याच्यानंतर पाचवा इथे तुम्हाला विचारलेला आहे, माणसं स्वतःचा छंद विसरू शकतात. आता हा जो वाक्य आहे, या वाक्यातील पुन्हा एक वेळेस विधानार्थी वाक्य ओळखायचं आणि जे पण वाक्य असेल ते खाली दिलेलं आहे त्यापैकी तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे, जे की थोडंफार जरी अभ्यास केला तर येऊन जाईल. त्यानंतर सूचनेप्रमाणे सोडवा. आता सूचनेप्रमाणे सोडवा म्हणजे वाक्य दिलेलं असते, त्याच्या पुढे कंसामध्ये काहीतरी तुम्हाला एक सूचना दिलेली असते, जे त्या सूचनेत सांगण्यात आलेलं आहे ते फॉलो करावं लागते. परशाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता, होकारार्थी करा. आता या वाक्याचं नकारार्थीचं वाक्य आहे, त्याला होकारार्थी करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, आनंदात राहण्याची सवय जडायला हवी. नकारार्थी करा, आनंदात राहण्याची सवयच जडायला हवी. या वाक्याचं नकारार्थी करायचं आहे. होकारार्थी दिलं तर नकारार्थी करावं लागेल आणि होकारार्थी दिलं नकारार्थी दिलं तर होकारार्थी, अल्टरनेटिव्ह, निगेटिव्ह आणि अफर्मेटिव्ह. त्यानंतर नेक्स्ट आहे, पुढील सगळे मार्गच बंद होते. पुढील सगळे मार्गच बंद होते, नकारार्थी करा. त्याची सर इतकी कोणाला येणार नाही, विधानार्थी करा. तुझ्या अंगात लई हाडं आहेत, उद्गारार्थी करा. राईट. त्याच्यानंतर समास कृतीशी संबंधित काही प्रश्न येऊ शकतात, जिथे की योग्य पर्याय निवडा. आता इथं तुम्हाला एक वाक्य दिलेले आहे, दरडोई या सामासिक शब्दातील समास ओळखा. कोणता समास आहे, तत्पुरुष समास. एनीवन, कोणी कमेंटमध्ये आन्सर सांगू शकेल. अव्ययी भाव समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. काय वाटते आन्सर काय असेल. प्रश्न, दरडोई या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. जे पण असेल ते तिथं आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. जेवढेही स्टुडंट्स व्हिडिओ पाहिलेत, झालं पॉसिबल तर कमेंट सेक्शन मध्ये याचा आन्सर नक्की द्या. त्यानंतर जीवनचक्र या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. आता याच्यामध्ये कोणता समास आहे, विभक्ती तत्पुरुष समास, द्विगु समास, द्वंद्व समास, अव्ययी भाव समास. जे पण असेल ते तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आन्सर द्यायचा आहे, नोट डाऊन करायचं आहे. तिसरा प्रश्न, पंचमहाभूते या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. कोणता असेल, अव्ययी भाव, द्विगु, द्वंद्व आणि बहुव्रीही समास. नेक्स्ट प्रश्न, स्त्री पुरुष या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. वापस बहुव्रीही, अव्ययी भाव, तत्पुरुष समास आणि द्वंद्व समास. पाचवा प्रश्न व्यवस्थित चेक करा. अशा प्रकारच्या प्रश्नांवर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे, जेणेकरून व्याकरणचे जेही मार्क्स असतील ते तुम्हाला फिक्स करता येतील. प्रश्नामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, लक्ष्मीकांत या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. वापस तेच, बहुव्रीही, अव्ययी भाव, तत्पुरुष समास, द्वंद्व समास. शब्द बघा कोणते कोणते आहेत. प्रतिवर्षी एक शब्द आलेला आहे, राईट. त्यानंतर दंतवैद्य,
परमेश्वर, सुख दुःख आणि शब्दकोश अशा प्रकारचे शब्द येऊ शकतात. शब्दाद्वारे तुम्हाला समास ओळखायचा असते. फुकटचे मार्क आहेत. त्यानंतर प्रयोग कृतीमध्ये तुम्हाला निवडावा लागतो की कोणता प्रयोग आहे. कर्तरी असेल, कर्मणी असेल, काय असेल ते. आता इथे चेक करा, प्रश्न काय सांगण्यात आलेला आहे. समीर चित्र रंगवतो या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा. कर्तरी आहे, कर्मणी आहे, कोणता आहे का भावे प्रयोग आहे. कर्तरी, कर्मणी का भावे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, लोकांना पेढे वाटणं वेगळं या वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य फक्त व्यवस्थित चेक करायचं. पहिला प्रश्न होता समीर चित्र रंगवतो, दुसरा होता लोकांना पेढे वाटणे. ओके. त्यानंतर समीरने चित्र रंगविले, कष्टाची भाकर गोड लागते. फक्त वाक्य पाहायचे. तुम्ही गाडीतच बसा. भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. आता उलटा आहे, इथं तुम्हाला भावे प्रयोग असलेले शब्द वाक्य शोधून लिहा असं म्हणाले. आता इथं काही वाक्य दिलेले आहेत. आज लवकर सांजवले, त्याने कपाटात पुस्तक ठेवले आणि आम्ही अनेक किल्ले पाहिले. यातील भावे प्रयोग कोणता आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ऑलराईट. त्याच्यानंतर नेक्स्ट चेक करा. कर्तरी प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. तबेल्यातून व्रात्य घोडा अचानक पसार झाला. मावळ्यांनी शत्रूस युद्धभूमीवर घेरले. युवा दिनी वक्त्याने प्रेरणादायी भाषण दिले. याच्यातून कर्तरी प्रयोग कोणता आहे ते तुम्हाला लिहायचे. अशा प्रकारची वाक्य अनेक वेळा येऊ शकतात. सर उदाहरणासाठी किंवा प्रॅक्टिससाठी आम्हाला काही वाक्य मिळतील का, तर जो 21 रुपयाचा कोर्स आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी वाक्य प्रकारे असले सर्व ऍड केलेले आहेत. तुम्हाला फक्त नोट सेक्शन मध्ये जाऊन चेक करायचं आहे. त्यानंतर कर्मणी प्रयोग असलेले वाक्य बघा कोणते कोणते आहेत. मुले प्रदर्शनातील चित्रे पाहतात. आम्ही शेळ्यांना बांधले. भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. दुःख आहे आणखी थोडस मनात, पण चला मान्य करूया, जिंकली. त्यानंतर 9वा प्रश्न, कर्तरी प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. सुरेश गाय बांधतो. सुरेशने गाय बांधली. सुरेशने गायला बांधले. त्यानंतर भावे प्रयोग असलेले वाक्य बघा कोणते कोणते आहेत. सुरेश गाय बांधतो, सुरेशने गाय बांधली, सुरेशने गायीला बांधले. दोन्ही प्रयोग व्यवस्थित ज्याचा अभ्यास झालेला आहे 9व्या धाबाचा आन्सर येईल. आणि जेवढेही स्टुडंट स्ट्रीम पाहिलेत, इफ इन केस ऑलरेडी तुमचं मराठी मधलं आन्सर झालेला असेल, अभ्यास झालेला असेल, तर कमेंटमध्ये या प्रत्येक प्रश्नाचा आन्सर जसं जसं तुम्ही बघत गेला तसं तसं करायचं आहे. जेणेकरून काही स्टुडंट असे असतील की ज्यांनी कोर्स वगैरे परचेस केलेला नाहीये किंवा त्यांचे आन्सर त्यांच्याजवळ नाहीत, ऍटलिस्ट कमेंट मधून तरी त्यांना थोडासा फायदा होईल. डन. त्याच्यानंतर अलंकार कृतीमध्ये बघा काय विचारलेलं आहे. आता अलंकार ओळखायचा आहे तुम्हाला. समास झालं, प्रयोग झालं, आता अलंकार कृती. आता या अलंकार कृतीमध्ये कशा प्रकारच्या आहेत. पुढील काव्य पंक्तीतील अलंकार ओळखून लिहा. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी. आता बघा अर्थातरण्यास कोणता आहे. अर्थातरण्यास, अनन्वय, अतिशोक्ती, अपहुंती. राईट. कोणता असेल, जे पण असेल ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट अनन्वय, अतिशोक्ती अँड अपन्नती चारीपैकी कोणता आहे ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे. नेक्स्ट प्रश्न. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा. योग्य पर्याय निवडून लिहा. या अलंकारात उपमेयाची उपमा घ्यावी लागते. कोणतं येईल चेक करायचं आहे. अपन्नती, अनन्वय, अतिशोक्ती. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, या अलंकारात उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असं सांगितलेले आहे. जे पण असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर पुढील उदाहरणातील उपमान ओळखून लिहा. पुढील उदाहरणातील उपमान ओळखून लिहा. त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. न हे नयन पाकळ्या उमलल्या, सर्व जाणतील. न कमळ पाकळ्या उमलणे, परशा सिंहासारखा उग्र व बलदंड होता. हे 3च ऑप्शन्स आहेत. राईट. नेक्स्ट प्रश्न आहे, चेक करा. नेक्स्ट क्वेश्चन. परशा सिंहासारखा उग्र व बलदंड होता. काय असेल ते तुम्हाला तिथं उपमान लिहायचं आहे. परशा आहे, सिंह आहे का बलदंड आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न. वाक्य प्रचार कृती. ओके.
वाक्य प्रचार कृती चेक करा, त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. जमीन आसमानच असणे, जमीन आसमानाचा फरक असणे या वाक्य प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखून लिहा. काय असेल, खूप तफावत असणे, फरक नसणे, जमीन पाहणे, जमिनीवर असणे. जिथं बरोबर मला माहित आहे याचा आन्सर मला असं वाटते की खूप तफावत असणे असा आहे. बाकी तुमचं तुम्ही जे तुम्हाला वाटेल ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर जमीन आसमानांचा फरक असणे या वाक्य प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. तुम्हाला वाक्य प्रचाराचा वाक्यात उपयोग करा असं सांगण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, अंगावर काटा येणे या वाक्य प्रचाराचा अर्थाखालील पर्यायातून ओळखून लिहा. अंगाला काटे टोचणे, भीतीने अंगावर शहारा येणे, अंगात काटे घुसणे, अंगावर काटे पडणे. काय, भीतीने अंगावर शहारा येणे. आता नेक्स्ट सांगण्यात आलेला आहे अंगावर काटा येणे वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा. त्याच्यानंतर साखर झोपेत असणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखून लिहा. साखर झोपेत असणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून शोधा. झोप न येणे, झोपेत साखर खाणे, पहाटेच्या गाढ स्वप्नातील निद्रेत असणे, दुपारची झोप. सो आन्सर मला असं वाटते क येईल. बाकी तुम्हाला विचार करून लिहायचा आहे. साखर झोपेत असणे या वाक्याचा वाक्यप्रचारात लिहा, येऊन जाईल, काही इश्यू नाहीये. त्यानंतर खल करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखून लिहा. हसणे, चर्चा करणे, खड्डा करणे, शरण येणे. जो पण वाटेल तुम्हाला योग्य ते लिहायचं आहे. प्रश्नाचं स्वरूप सांगलेलं आहे. त्यानंतर इथं वाक्याचा प्रचार करून टाकायचा. त्यानंतर सिंहाचा बकरा होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून लिहा. ताकद येणे, सिंह दिसणे, आनंदी होणे, सर्व अवसान गळून पडणे. जे पण तुम्हाला वाटेल ते योग्य लिहायचं आहे. नेक्स्ट, सिंहाचा बकरा होणे या वाक्याचा प्रचारात उपयोग करा, ते तर करून टाकताल तुम्ही. त्यानंतर वाक्यप्रचाराचा अर्थ शोधून लिहा. तुम्हाला विभाग गट अ मध्ये काही ऑप्शन्स दिलेले आहेत. संसार साधणे, मन दाबणे, पाणी शेंदणे, देह तोडणे, मातीत नांदणे, रोज मरणे. आणि ब गटामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत. बस तुम्हाला योग्य अर्थ शोधून लिहायचा आहे. संसार साधणे म्हणजेच काय, प्रपंच सावरणे येईल का, तुम्हाला लिहायचं आहे. मन दाबणे, त्यानंतर पाणी शेंदणे, देह तोडणे, मातीत नांदणे आणि रोज मरणे, या जे पण असेल ते तुम्हाला लिहायचं. आता हे छोटासा प्रयत्न होता की कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, कशा प्रकारची तुमची तयारी असली पाहिजे. ज्याही विद्यार्थ्यांना व्याकरणाचं काय तयारी करावं सुचत नाहीये किंवा कळत नाहीये एक्झॅक्ट, तर त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त आजचा हा सेशन होता. राईट, फ्रँकली सांगेन, आता व्हिडिओ बनवला म्हणजे हेच प्रश्न येतील असं नाही. फक्त भाषा विषयामधलं कोणी गेस करू शकत नाही. हा, बाकी जे नॉर्मल सब्जेक्ट आहेत त्याचं 100% जे आमच्या DA2 अकॅडमी मार्फत सांगण्यात येईल ते 101% येईलच. राईट, मागच्या वर्षीचे पण व्हिडिओज बघा तुम्ही, यावर्षी सुद्धा चेक करा. जे गेस्ट पेपर्स मध्ये सांगण्यात आलेले आहेत, जे महत्वाच्या प्रश्नामध्ये सांगण्यात आलेले आहेत, तेच प्रश्न 100% येणार म्हणजे येणार. ओके, डन. तर आता मराठीमध्ये जेवढेही विभाग आहेत त्या प्रत्येक विभागावर व्हिडिओज टाकलेले आहेत. बेस्ट ऑफ लक. जेवढेही स्टुडंटला चारीचे चारी विभागावरचे प्रश्नाचे उत्तर पाहिजे त्यांनी ऑलरेडी खूप सारे जण तुमच्यापैकीच जे आता व्हिडिओ बघत आहेत त्यांनी नोट्स फोल्डरमध्ये जाऊन ऍप्लिकेशनवर जे 21 रुपयाचा कोर्स आहे त्याच्यामध्ये नोट्स फोल्डरमध्ये जाऊन मराठीच्या फोल्डरमध्ये जा. तिथं सर्वच्या सर्व उत्तरे तुम्हाला मिळतीलच. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न वगैरे झालेले आहेत त्याची जर उत्तरं तुम्हाला सांगता येतील तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करायचं आहे. डन. आय एम सो सॉरी की मराठीवर मी महारिव्हिजन और हिंदीवर पॉसिबल झालं नाही, बट नेक्स्ट इयर डेफिनेटली मी ट्राय करेन. ओके, कारण इन लाईन मध्ये खूप सारे सब्जेक्ट आहेत, जसं आर्ट्स, आता राज्यशास्त्रावर महारिव्हिजन सेशन होणार आहे, इतिहास, भूगोल आहे, सो त्याची प्रिपरेशन वगैरे करावी लागेल. ऑलराईट, डन. चला भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये.